आप्पांना भाजपची उमेदवारी द्यावी आणि मावळ तालुक्यात मैत्रीपूर्ण लढत व्हावी असं आमदारांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितले. आमदारांनीच ठरवायचं का सगळं, कुठल्या पक्षाचा कुठला आमदार असावं ते. त्यामुळं आमची इथं आजच्या पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय मंडळी बसलेली आहे. मी मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करतो, आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मावळच्या परिवर्तनामध्ये आपण जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडावं. हे खरं आहे की मी विधानसभेसाठी गेली 5 वर्षापासून तयारी करतोय आणि ज्यांनी मावळमध्ये भारतीय जनता संपवायची, आपण अनेक पत्रकार त्यावेळी उपस्थित होते की भारतीय जनता पार्टीकडं कार्यकर्ता नाही, उमेदवार नाही, नेता नाही, त्यांची वल्गना आता अशी आली आहे की भारतीय जनता पार्टीने आम्हाला सहकार्य करावं. आता ते सहकार्य करण्याच्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टीने उमेदवार द्यावा, अशा प्रकारची जर का त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे निवडणूक कुठल्या टप्प्यावर चालली ह्याचा विचार आपण सर्वांनी करावा. मैत्रीपूर्ण लढत रवींद्र भेगडे आणि अशी असं त्यांचं मत आहे. मी काय म्हणतो त्याचं तेच उत्तर आहे ना. आता भारतीय जनता पार्टी संपली हे तुम्ही 4 वेळा आमदारांना हा प्रश्न विचारा ना. आता त्या दिवशी मी भाषणामध्ये पण आपल्यासमोर बोललेलो आहे की कोण रवी भेगडेपासून आता रवी आप्पा भेगडे, मग रवींद्र अण्णासाहेब भेगडे, ह्या परिवर्तन झालंय का नाही हे पत्रकारांनी तपासावं. भारतीय जनता पार्टी संपली म्हणणाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीने मदत करावी, भारतीय जनता पार्टीने आता उमेदवार द्यावा. ही परिस्थिती आता झाली कारण की हे संपूर्ण व्यासपीठ आपल्या समोर आहे आणि मावळची जनतेमध्ये ह्या लोकांनी गेली 40, 50 वर्ष काम केलेलं आहे. ह्यांच्या अनुभवाची शिदोरी सगळ्यांच्या बरोबर आहे. माझ्यासारखा भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मी भारतीय जनता पार्टी टिकवण्यासाठी, घडवण्यासाठी मला धन्यवाद आमच्या नेतेमंडळींना द्यायचे आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी मला फोन केला की आपल्याला असं काय करता येईल का. परंतु वेळ निघून गेली होती. हाच प्रयत्न गेली 2 महिने आम्ही करत होतो. तर आम्ही सगळे गेली 5-6 महिन्यापासून एकत्र आहोत आणि वोटचं डिव्हायडेड करण्याचा प्रयत्न जर का कोण करत असेल तर ते होऊन देणार नाही. कारण की रवींद्र भेगडे स्वर्गीय दिगंबरदादा भेगडेंचा पुतण्या आहे. त्यांनी जी संस्कृती मावळ तालुक्याला दिली ती टिकवायची म्हणून हा निर्णय आहे. आणि ही जर कोण संस्कृती मोडीत काढत असेल ते आम्ही कदापि होऊन देणार नाही. कारण संघटना टिकली पाहिजे, सगळ्या पार्ट्या टिकल्या पाहिजे, विचार टिकले पाहिजे आणि ही हुकुमशाही आणि दडपशाहीची प्रवृत्ती खतम करण्यासाठी, कमी करण्यासाठी, मावळचा स्वाभिमान जपण्यासाठी आणि सर्व पक्षांच्या एकत्र विचारामध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत. त्यामुळं येणारी निवडणूक 100% आम्ही जिंकणार, त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही संदेह नाही. त्यामुळे मला फोन आला होता, पण तो आमचा जो निर्णय झालेला आहे की आमचं ठरलंय त्या ठरल्याप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे, त्या अर्जाचं काय करणार? आता 4 तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे. आमचा निर्णय ठरलेला आहे. आम्ही आमच्या ठरलेल्या निर्णयाप्रमाणे बरोबर चाललेलो आहेत. त्यामुळे त्याची काळजी काय करायची गरज नाही. आमचा विरोधक 100% ठरलेला आहे. त्यांनी जी प्रवृत्ती मावळ तालुक्यात आणली ती संपवण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो. आता आमचं ठरलेलं आहे ना. आपण त्या दिवशी देखील तुम्ही आमचं ठरलंय या शब्द माझं आजही आमचं ठरलंय आमचा उमेदवार ठरलेला आहे. कोण आहे? अरे आमचा आता तुम्ही सगळ्याच्या समोर आहे ना. आमचे उमेदवार आता ठरलेले आहेत. ज्यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखाना अतिशय ताकदीने सांभाळला, सर्व पक्षांना बरोबर घेऊन गेली 10 ते 15 वर्ष ते काम करतात. ते आप्पांनी सांगितल्याप्रमाणे श्री क्षेत्र भंडारा डोंगर त्याचं आपण मागच्या वेळी वडगावला कार्यक्रम आपण केला. त्या कार्यामध्ये स्वर्गीय दिगंबरदादांच्या सांगण्यानुसार ते मंदिर उभारण्यामध्ये रवी भेगडेंचं काय योगदान आहे ते बाप्पू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. ही सगळी संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम जसं आप्पांनी सांगितलं त्याप्रमाणे बाप्पूसाहेब अण्णा भेगडे त्या ठिकाणी करतात हे. आणि सर्व पक्षांचा जो उमेदवार आता आहेत बाप्पूसाहेब अण्णा भेगडे यांच्यासोबत सगळेजण आम्ही आहोत.
हेच तुम्हाला या निमित्ताने मला सांगायचंय. प्रत्येक वेळेस माघार घेत असल्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत आहे. त्यांना काय आम्हाला विजय मिळवायचा आहे आणि त्या विजयाचे साक्षीदार व्हायचे. मला कुठल्याही पापाचं धनी व्हायचं नाहीये. त्यामुळे आमचा हा निर्णय आहे. नाही, एबी फॉर्म आमच्याकडे आलेला नाही. आप्पा, खरं तर तुम्ही म्हणता, नेहमीच तुम्ही म्हणत असता आमचं ठरलंय, तर त्या तुमच्या ठरल्याप्रमाणे तुम्ही आता माघार घेणार आहे. बापूसाहेब अण्णा भेगडे आमचे उमेदवार आहेत आणि त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही सगळे एक सोबत आहेत. तुमच्या बोलण्यामध्ये आता एक शब्द आला होता, आमच्या नेत्यांचा फोन आला होता. तालुक्याला कोणत्या नेत्याचा तुम्हाला फोन आला होता उमेदवारीबाबत ते ऐकायचं? नाही, आम्हाला आमच्या काल आमदारांनी अगदी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील त्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. मी तो स्पष्ट उल्लेख केला होता आणि तुम्ही देखील म्हणताय की आमच्या नेत्यांचा फोन आला होता. हे तालुक्याला 100% त्या दिवशी जी मीटिंग झाली त्या दिवशी पण आदरणीय आमचे नेते दैवत देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, यांचा फोन त्यावेळी आला होता. त्यांनी त्यावेळी अशाच प्रकारची कल्पना दिली. परवा रात्रीही त्यांचा फोन आला होता. परंतु त्यावेळी आम्ही सगळ्यांनी, सर्व पक्षीयांनी एकत्र फॉर्म भरलेला आहे आणि अपक्ष उमेदवारांच्या बरोबर जायचं हे आमचं ठरलेलं आहे. त्यामुळं बापूसाहेब भेगडे हे सर्व पक्षीय मावळच्या जनतेचे उमेदवार आहेत. त्यांच्याबरोबर 100% आम्ही आहोत. त्याबद्दल कुणाच्याही मनात संदेह नाही. फडणवीसांनीही तुमचे जे तुम्ही जे हे सांगितलेलं आहे की सर्व पक्षी आम्ही उमेदवार ठरवलं, त्याला त्यांनी मान्यता दिली का? आम्ही आमचा मावळ विधानसभेतला निर्णय घेतलेला आहे. आता आमचे जे काय आमच्याकडे ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या संदर्भात आम्ही काम करू शकत नाही अशा प्रकारच्या कल्पना दिलेल्या आहेत. पुढचा निर्णय ते घेतील. परंतु उशिरा ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं आम्हाला आमचा मावळ विधानसभेतला भारतीय जनता पार्टी आणि सर्व पक्षीयांचा विचार टिकवण्यासाठी, मावळची संस्कृती जपण्यासाठी आम्ही एका मतावर आलेलो आहोत आणि आमचं 100% ठरलेलं आहे की बापूसाहेब भेगडे अण्णा यांना विजयी करायचे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि तुम्ही त्या पत्रकार परिषदेला नव्हते. तुम्ही पण राजीनामा दिलाय? माझ्याकडं पदच आता सध्या कुठलं आहे. निवडणुकीला लोकसभेचं निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्याकडे होती. तर ती निवडणूक लोकसभापर्यंत होती. मी माझ्या तालुक्यातला एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा आहे. आता मावळ विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून तुम्ही आहे, ती आमची स्थानिक ठरलेली होती लोकसभेमध्ये. आता काय आम्ही सर्व पक्षी एकत्र आहोत. आमचे उमेदवार बापूच्या पदाचा राजीनामा दिलाय? होतच नाही आता माझ्याकडे भाजपचं कुठलं. आपण तुम्हाला फडणवीस साहेबांनी काय असं सांगितलं होतं का की मैत्रीपूर्ण लढत भाजप हो, आम्हाला विचारणा केली होती. परंतु त्यावेळी आम्ही आमचा निर्णय त्यांना सांगितलेला आहे की आता आम्हाला विजय पाहिजे असेल तर आम्ही ह्या मतावर जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आमचं एक नेतृत्व ठरवलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही पुढे जाणार आहोत. आमदार साहेबांनी काल असा एक इशारा दिला होता की मावळ पॅटर्न जर चालवलं तर तोच पॅटर्न संपूर्ण राज्यभर लागू होईल. तर त्यामुळं आता आमदार साहेब इतके मोठे आहेत की ते सगळ्या नेत्यावरती बोलू शकतात ना. आम्ही तेवढा मोठा कार्यकर्ता, मी साधा कार्यकर्ता आहे. ते मला ओळखत पण नाही असं मला वाटतंय. त्यामुळे त्या विषयावरती मला काही जास्त बोलता येणार नाही. आणि मला असं वाटतं की ही सत्यता आहे आणि सत्य जनतेसमोर कधी ना कधी येतच. कारण की सगळी मंडळी कायम आम्ही एकमेकांच्या विरोधात लढणारे आहेत. परंतु यांनी कधी पार्टी संपवण्याचा विचार केला नाही. आणि माझ्यावरती स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे यांचे संस्कार आहेत. त्या संस्काराप्रमाणे नक्कीच आम्ही काम करतो. आणि आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी शेवटचा प्रश्न, काल आमदार साहेबांनी असंही सांगितलं होतं मावळ पॅटर्न म्हणजे फक्त 4 लोकांचा. आता हे 4 मला असं वाटतं की तुमच्या समोर आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालंय. त्याचं वेगळं काय स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटत नाही. आता गाव एकत्र झालेलं आहे. गाव एकत्र झालेलं आहे ते त्यांना माहिती आहे. आणि एक मराठीत म्हण आहे, गाव करीन ते राव करणार नाही. आता संपूर्ण गाव एकत्र झालेलं आहे. आता राव इथं काही करू शकत नाही. त्यामुळे बाप्पांचा विजय हा निश्चित आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला बाप्पांना प्रचंड मताने विजय होणार आहे. आणि बाप्पांना हे फक्त भेगड्यांचे उमेदवार नसून संपूर्ण तालुक्याच्या गोरगरीब जनतेचे उमेदवार आहे. बाप्पांना भेगडे हे संपूर्ण गावाचे उमेदवार आहे. आता म्हणजे तुम्ही 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळणार. आम्ही बाप्पांना ज्या दिवशी फॉर्म भरायला आले त्याच दिवशी विजय त्यांचा निश्चित झाला होता. आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब 20 तारखेला होणार आहे. बाप्पांना हे उमेदवार आता फक्त भेगडेंचे नाही राहिले. बाप्पांना भेगडे हे गावाचे उमेदवार आहे आणि संपूर्ण तालुक्याच्या गोरगरीब जनतेचे उमेदवार बाप्पांना भेगडे. तुम्ही भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष आहे. मावळ भाजपा
बापूसाहेब बेगडे बरोबर आहे असं जरी तुम्ही सांगत असले तरी भाजपच्या अनेक मंडळी देखील किंवा तुमचा विशेषतः संघ जो परिवार आहे तो देखील युतीचा धर्म पाळतोय अशी देखील चर्चा आहे. नाही, मावळ तालुका भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा बाप्पूअण्णा बेगडेंसोबत आहे.